सोलापूर जिल्ह्यातल्या मद्रेवाडी शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकलेलं आहे। शाळेमध्ये मटण शिजवण्यात आल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मुख्याध्यापकांनी विनापरवानगी लग्नासाठी या शाळेचा हॉल दिला होता आणि त्यावेळी मटण शिजवण्यात आलं। शाळेमध्ये मांसाहार केल्यामुळे गावकरी संतप्त झालेले आहेत। याबाबत मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांना कोणतीही समाधानकारक अशी उत्तरं दिलेली नाहीत। त्या केवळ टोलवाटोलवी करत असल्याचं समोर आलेलं आहे आणि यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच याआधी सुद्धा शाळेच्या मालमत्तेचा मुख्याध्यापकांनी गैरवापर केल्याची तक्रार ग्रामस्थांची आहे। दरम्यान या प्रकरणी शिक्षण अधिकारी राजेंद्र बाबर यांनी समिती नेमून चौकशीचे आदेश दिलेत। तुम्ही काल जेवण द्यायला तिथे तुम्ही शाळेला परमिशन वगैरे दिली का? काय झालं? तुम्ही लाईट फुकट दिली काय नेमकं सांगा तुमच्या इथला प्रकार शाळेतला? शिक्षणाधिकाऱ्याची परमिशन लागते शाळा द्यायला। सांगा की काय प्रकार आहे नेमका तुमच्या शाळेतला? मॅडम घेतली असेल तर सांगा कॅमेरामध्ये। नाही घेतली, कनेक्शन दिलं माग। तुम्ही परमिशन घेतलं का त्याला? काय लग्नाला परमिशन तर आहे का तुमची? आणि मटणाचं जेवण द्यायला तुम्हाला परमिशन आहे का? मग कसं काय? स्वामीच्या नावावर शाळा आहे। झाडाला लेकर आणि मटण खायला तर नाही। झाडाला बाई लावलाय आम्ही, 2 बाई। कधी झाडते ती बाई? बोलू का आता? बाई कधी झाडते? नाही कधी झाडते? दाखवून द्या की। कोण आहे बाई झाडाला? अध्यक्ष बाई झाडाला तर कोण आहे? दुसरं कोण आहे? दुसरी वेळ आहे। कधी येते बाई? नाही आम्ही मुलांना नागेश मालकासमोर सांगा तुम्ही काय ते स्पष्ट। सतीश सगळे मालक आहेत त्यांच्या समोर सांगा, क्लिअर होईल। काय बाई किती कशाला उगाच किती वेळा हो तुम्हाला? सकाळी मला गावातून फोन आला की गावकऱ्याचं शाळेमध्ये हेडमास्टरनं जे आहे त्या ठिकाणी की बाबा ते शाळेमध्ये बोकड कापून मटणाचं जेवण दिले आणि लग्नाला परवानगी नसताना भाड्याने दिली। तर लगेच मी शिवसाहेबाला फोन करून मी लगेच शाळेमध्ये आलो। काल शिक्षण अधिकाऱ्याची परमिशन लागते त्या भाड्याने द्यायचं असेल तर शाळा ती परमिशन न घेता शाळेची भाडं घेऊन शाळा असंच बेकायदेशीरपणाने दिली आणि काल मटणाचं जेवण दिल्यामुळे आज गावकऱ्यांनी शाळा बंद केली।